हॅलो एव्हरीवन। तर आज मी तुम्हाला अळूची वडी ही दोन प्रकारे कशी बनवायची ती मी दाखवणार आहे। पहिली पद्धत तर सगळ्यांना माहितीच असेल, तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तर पहिला आपण वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे मी घेतलेलं आहे ओवा, लसूण, मिरची आणि जिरे। हे सगळं आपल्याला मिश्रण जे आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे वडीसाठी। त्यानंतर आपल्याला अळूच्या पानाच्या शिरा ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या लाटण्याच्या साहाय्याने। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शिरा मोडायच्या। त्यामुळे काय होतं की पान आपलं व्यवस्थित प्रकारे फोल्ड होतं। तर अळूची पानं आहेत ही मी गावावरून आणलेली आहेत। तर इथे मी घेतलेलं आहे बेसनचं पीठ। जितकी पानं 1 चमच्याप्रमाणे बेसनचं पीठ घ्यायचे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। त्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते आपण वाटण टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये पिळणार आहोत लिंबू। अर्ध लिंबू पिळायचं, जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 देखील पिळू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गाठी नाही राहिल्या पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि घट्टच मिश्रण करायचे, पातळ नाही करायचे। त्यानंतर चाळण घेतलेली आहे, चाळणीला तेल लावायचं आहे आणि पानाला जे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे ते लावून घ्यायचं। जर तुमच्याकडे जास्त पानं असतील तर तुम्ही एकावर एक थर करून पानं लावू शकता आणि त्याला बेसनचं पीठ लावू शकता। जर जास्त पानं असतील तर एकात एक तुम्ही 3 किंवा 5 देखील फोल्ड करू शकता। तर इथे मी 3 पानं फोल्ड केलेली आहेत। जर तुमच्याकडे जास्त पानं नसतील तर तुम्ही फक्त एकाच पानाचा देखील फोल्ड करू शकता, पण जास्त पानं असतील तर तुम्ही हा ऑप्शन इझी आहे आणि जास्त पानं एकाच ह्याच्यात बसतात आणि वडी पण खूप लेयरची बनली जाते त्यामुळे। तर हे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि आता हे चाळणीत आपण ठेवणार आहोत। एका पातेल्यात गरम पाणी करायचं आहे आणि त्यावरती आपण जे पानं रोल केलेली आहेत ते त्यावरती ठेवायचे आणि 10 ते 15 मिनटं शिजून द्यायचे आहे। झाकून ठेवायचे आहेत आपल्याला पानं आणि चांगली त्याला वाफ बसून द्यायचे। 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपली पानं जी आहेत ती व्यवस्थित छान शिजलेली आहेत। त्याचे आपल्याला काप काढून घ्यायचे आहेत वड्यांसाठी आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। जर तळलेले नसतील तर जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तर ही आहे आपली पहिली पद्धत। चला तर मग दुसरी पद्धत बघूया। तर ही पानं इथली MP ची आहेत, बघा केवढी मोठी आहेत, परातीपेक्षा मोठी पानं आहेत। मी पण एवढी मोठी पानं पहिल्यांदाच बघितली, म्हणून म्हटलं ह्याची काहीतरी वेगळी पद्धत दाखवूया। तर पहिला आपण ह्याचा देठ जो आहे कट करून घेणार आहे अशा प्रकारे, कारण की खूपच मोठी पानं आहेत त्यामुळे देठ पण खूप जाड आहे, तो लाटण्याने नाही हे होणार। बाकीचे शिरा आपण लाटण्यानेच मोडून घेणार आहोत। त्यानंतर पान जे आहे भरपूर मोठं असल्यामुळे आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत चारी बाजूने। तुम्हाला दाखवते मी कसं फोल्ड करायचं। हा पहिला फोल्ड आणि हा जो आहे तो सेकंड फोल्ड करायचा आहे आणि ह्याचं गोल रोल करून घ्यायचं। त्यामुळे कसं आपल्याला पटापट चिरता येतात पानं। तर ही पानं जी आहेत ती आपण बारीक चिरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चिरते ते। तर असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आता हे मोठी पानं असल्यामुळे हे जे मोठे काप निघतात ते, जेव्हा पानं छोटी असतात त्याचे छोटेच काप निघतात। तर ह्याला मला डबल कट करावं लागणार आहे, कारण की खूपच मोठी मोठी पानं चिरली जातात ते। तर अशा प्रकारे आपल्याला सगळी पानं जी आहेत ती व्यवस्थित चिरून घ्यायची आहेत। तर हे बघा सगळी चिरून झालेली आहेत। आता त्यावरती आपण टाकणार आहोत बेसनचं पीठ, नंतर हळद। जे मगाशी सेम प्रोसिजर केली तेच सगळे पदार्थ आपण ह्यामध्ये वापरणार आहोत। त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडीशी मिरची पावडर, जर तिखट जास्त आवडत असेल तर। त्यानंतर पिळायचं आहे लिंबू आणि इथे देखील मी वाटण यूज करणार आहे। तेच वाटण, सेम वाटण आपण यूज करणार आहोत। जसं आपण कोथिंबीरच्या वड्या बनवतो पीठ मळून, तशाच प्रकारे ह्या वड्या बनवायच्या आहेत। तर हे वाटण मी आता ह्यामध्ये मिक्स करते आणि आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे आणि मीठ चवीप्रमाणे ते देखील टाकायचं आहे आणि सर्व काही व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर मळून झाल्यानंतर आपल्याला एक घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता भरपूर पीठ खाली चिटकलं आहे, पण गोळा माझा रेडी झालेला आहे। आता इथे चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत आणि त्यावरती आपण जे मिश्रण रेडी केलेलं आहे ते असं थापून घ्यायचं आहे। तर हे सम प्रमाणात थापून झालेलं आहे। हे देखील आपण उकड शिजवून घेणार आहोत जी थापलेल्या मिश्रणाची। तर आता हे मी उकडण्यासाठी ठेवते। हे पण 10 ते 15 मिनटंच आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं उकड शिजून रेडी झालेली आहे। ह्याचे आपण सुरीने काप करणार आहोत स्क्वेअरमध्ये। तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता आणि हे देखील सेम प्रोसिजर। तुम्हाला जर तळायसाठी आवडत असेल तर तुम्ही तळू शकता किंवा ह्याला शॅलो फ्राय देखील करू शकता। तर मी तर तळणार आहे कारण की घरात सगळ्यांना तळलेली आवडते। तर तळल्यानंतर ह्या वड्या देखील खूप खरपूस होतात। तर तुम्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं।
कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा।